आगरी म्हटलं तर जीवाला जीव लावणारा समाज म्हणून या समाजाची ओळख आहे. ज्या समाजाने आपल्या भारताला, आपल्या महाराष्ट्राला 46 वर्षाच्या राजकारणातील कारकिर्दीमध्ये भ्रष्टाचाराचा एकही डाग नसणारा नेता अर्थात दिबा पाटील दिले. दिबा पाटलांच्या विषयी बोलायचं झालं तर 1989 साली आपल्या महाराष्ट्राला जो स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंधक कायदा लाभला, त्या कायद्याचे शिल्पकार देखील दिबा पाटील होते. आणि कायद्याची विशेष बाब आहे की हा कायदा केंद्र सरकारने 1994 साली अखंड भारतामध्ये लागू केला. 5 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, 1 वेळा विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि एकदा विधान परिषदेचे सदस्य, एवढी मोठी राजकारणातील कार्यकिर्द असून सुद्धा लोकांच्या हितासाठी लढणारा नेता या आगरी समाजाने. वाईट एवढ्या गोष्टीचं वाटतं की काही सोकॉल्ड शानी लोक माझ्या समाजाला काहीही बोलतात, पण त्याला मला सांगायचं की तुम्ही कधी ऐकलंय की शेतामध्ये नुकसान झालं म्हणून एखाद्या आगरी शेतकऱ्याने आपला प्राण दिला किंवा त्या संकटाला बाजूला सारून कधी आगऱ्यांचं नुकसान होत नाही, कधी त्यांच्या बोटींना अडथळा येत नाही. त्यांचं नुकसान होत असताना ते कधी भरपाईची मागणी करत नाही, कधी कर्जमाफीची मागणी करत नाही. या गोष्टी देखील आपणांना सांगणं, गर्वानं सांगणं, मला अभिमान वाटतोय की या गोष्टी माझ्या समाजाकडे आहे. आणि त्या एकवीर आईच्या आशीर्वादाने या सर्व गोष्टी आम्ही करतो आणि हे करण्याचं बल आम्हाला एकवीर आई देते. एक गोष्ट अखंड भारताला, अखंड महाराष्ट्राला शिकण्यासारखी आहे की गावडी जितके मारतात हुंडा आणि घेत पण नाही आणि देत पण नाही. हे सर्व सांगण्यामागचं कारण अर्थात आज 1 ऑगस्ट आगरी सेना वर्धापन दिन आहे. या दिनाच्या निमित्ताने माझ्या समाजाच्या काही विशेष गोष्टी असं वाटलं की आपल्या सर्वांच्या समोर मांडायला. असो, आगरी सेना एक शक्तिशाली प्रवाह, एक धाक आहे. प्रत्येक दिव्याला वाट आहे. मी आगरी आणि आगरी माझी जात आहे. जय आगरी, जय एकविरा, जय दिबा. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.